नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया जिलेट इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, जिलेट इंडिया लिमिटेडने डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 47 रुपयाचा. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर जिलेट इंडिया लिमिटेडने आपला क्वार्टरली रिझल्ट सुद्धा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 681 कोटी रुपयाने वाढून आता आली आहे 767 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 686 कोटी रुपयाने वाढून आता आली आहे 767 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 99 कोटी रुपयाने वाढून आता आला आहे 159 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 126 कोटी रुपयाने वाढून आता आला आहे 159 कोटी रुपये. तर मित्रांनो, जिलेट इंडिया लिमिटेडची सेल्स असो किंवा नेट प्रॉफिट असो, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा, बोथ केसमध्ये इन्क्रीज झाली आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला जिलेट इंडिया लिमिटेडच्या शेअर प्राईजवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया अशा कंपनीबद्दल जी कंपनी इलेक्ट्रिक व्हेकल चार्जर्स मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसमध्ये काम करते आणि त्या कंपनीचे नाव आहे एक्झिकॉम टेली सिस्टम्स लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 301 कोटी रुपयाने घसरून आता आली आहे 266 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 197 कोटी रुपयाने वाढून आता आली आहे 266 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 27 कोटी रुपयाने घसरून आता आला आहे 62 कोटी रुपयाच्या लॉसमध्ये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 49 कोटी रुपयाच्या लॉसमधून आता आला आहे 62 कोटी रुपयाच्या लॉसमध्ये. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला एक्झिकॉम टेली सिस्टम्स लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया बालकृष्णा इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, बालकृष्णा इंडस्ट्रीज शेअर फॉल आफ्टर नोमुरा डाउनग्रेड वॉर्न ऑफ मार्जिन रिस्क इन न्यू टायर सेगमेंट्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, बालकृष्णा इंडस्ट्रीज लिमिटेडला ग्लोबल ब्रोकरेज फर्म नोमुराने डाउनग्रेड केली आहे. याची रेटिंग बायवरून आता केली आहे न्यूट्रलची. आणि बालकृष्णा इंडस्ट्रीज लिमिटेडचा टार्गेट प्राइस 3,242 रुपयांनी कट करून आता नवीन टार्गेट प्राइस दिला आहे 2,644 रुपये. आणि मित्रांनो, याच्या मागचे कारण या ब्रोकरेज फर्मने सांगितले की ही कंपनी ट्रक आणि कार रेडियल टायर मार्केटमध्ये एंट्री करत आहे. आणि मित्रांनो, या या टायर मार्केटच्या सेगमेंटमध्ये जबरदस्त कॉम्पिटिशन आहे आणि मार्जिन कमी आहे. आणि मित्रांनो, याचमुळे बालकृष्णा इंडस्ट्रीज लिमिटेडला नोमुरा या ग्लोबल ब्रोकरेज फर्मने डाउनग्रेड केले आहे. आणि याचाच इम्पॅक्ट आज आपल्याला बालकृष्णा इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर प्राईजवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया IIFL फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, IIFL फायनान्स गेट्स RBI अप्रुव्हल टू ओपन ब्रांचेस इन जम्मू अँड काश्मीर. तर मित्रांनो, RBI कडून मंजुरी मिळाली आहे IIFL फायनान्स लिमिटेडला कशासाठी? जम्मू अँड काश्मीरमध्ये ब्रांचेस ओपन करण्यासाठी. चला आता बोलूया इंटरग्लोब एव्हिएशनबद्दल म्हणजे इंडिगोबद्दल. तर मित्रांनो, इंडिगोचे को फाउंडर आणि प्रमोटर राकेश गंगवाल हे 3.4% इक्विटी सेल करणार आहे. आणि मित्रांनो, ही इक्विटी सेल करत आहे ब्लॉक डीलच्या माध्यमातून. आणि मित्रांनो,
ही ब्लॉक डील होणार आहे 5175 पर शेअरच्या फ्लोअर प्राइसवर, जी आजच्या क्लोजिंग प्राइसने 4.5%च्या डिस्काउंटवर आहे. चला आता बोलूया अनिल अंबानीजीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड. तर मित्रांनो, रिलायन्स इन्फ्रा बिकम डेप्ट फ्री, क्लिअर्स ₹3,300 crore in financial year 2025. शेअर ड्रॉप आफ्टर Q4 रिझल्ट. तर मित्रांनो, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी आता डेप्ट फ्री म्हणजे कर्जमुक्त कंपनी बनली आहे आणि या कंपनीने फायनान्शियल इयर 2025 मध्ये 3,300 कोटी रुपयाचा कर्ज क्लिअर केला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट मार्केट बंद झाल्यानंतर शुक्रवारी आला होता. आणि मित्रांनो, या कंपनीची तुम्ही रेव्हेन्यू जर बघितला असेल तर या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. परंतु मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट जबरदस्तपणे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, नेट प्रॉफिट जो इन्क्रीज झाला आहे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा, त्याच्या मागचे कारण आहे ऑदर इन्कम. आणि मित्रांनो, या कंपनीचा ऑदर इन्कम जर काढला आपण नेट प्रॉफिटमधून, तर या कंपनीचा नेट प्रॉफिट सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, याचाच इम्पॅक्ट आज आपल्याला रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या शेअर प्राइसवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया NSEच्या F&O सेगमेंटबद्दल. तर मित्रांनो, NSE टू ॲड 4 स्टॉक्स टू F&O सेगमेंट फ्रॉम जून 27, 361 वॅम अंबर एंटरप्राइजेस इंडिया अँड मोअर. तर मित्रांनो, NSEने घोषणा केली की NSE ही आपल्या F&O सेगमेंटमध्ये 27 जून 2025 पासून 4 स्टॉक्स ॲड करत आहे. 361 वॅम अंबर एंटरप्राइजेस इंडिया, केफिन टेक्नॉलॉजीज आणि PG इलेक्ट्रोप्लास्ट. तर मित्रांनो, याचा फायदा असा होतो की निफ्टी 50 साठी F&O सेगमेंटमध्ये ती कंपनी ॲड असायला पाहिजे. तर मित्रांनो, निफ्टी 50 मध्ये ॲड होण्याचा एक क्रायटेरिया या कंपनीने पार पाडला आहे. आणि मित्रांनो, ज्या कंपन्या F&O सेगमेंटमध्ये ॲड होत असतात त्या कंपन्यामध्ये लिक्विडिटी सुद्धा इन्क्रीज होते. आणि मित्रांनो, त्या कंपन्याकडे मोठे मोठे इन्स्टिट्यूशनल सुद्धा अट्रॅक्ट होतात. ज्या कंपन्या F&O सेगमेंटमध्ये ॲड असतात त्या कंपन्याकडे, म्हणजे मित्रांनो, NSEने ज्या या 4 कंपन्या NSEच्या F&O सेगमेंटमध्ये ॲड करत आहे, या कंपन्यासाठी एक ही चांगली गोष्ट आहे. आणि मित्रांनो, हे बदल होणार आहे 27 जून 2025 पासून. चला आता बोलूया टाटा मोटर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, टाटा मोटर्स डिमर्जर टू गिव्ह शेअर होल्डर्स लॉंग टर्म रिटर्न्स. चंद्रशेखरन. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडच्या चेअरमॅन एन चंद्रशेखरन यांनी सांगितले की टाटा मोटर्स 2 एंटिटीमध्ये डिमर्ज होणार आहे. एक होणार आहे कमर्शियल व्हेकलच्या बिझनेसमध्ये आणि एक होणार आहे पॅसेंजर व्हेकलच्या बिझनेसमध्ये. आणि मित्रांनो, हा जो डिमर्जर होणार आहे वेगवेगळ्या एंटिटीमध्ये, याचा बेनिफिट याच्या शेअर होल्डर्सला लॉंग टर्ममध्ये मिळू शकतो, असे यांनी म्हणजे चंद्रशेखरन यांनी सांगितले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.